Hello students, now let's continue miscellaneous 4 pair of lines. Question number 20. Prove that the product of lengths of perpendiculars drawn from point P x1 y1 to the lines represented by ax square plus twice hx square plus by square equals 0 is mod of काहीतरी तुम्हाला जे विचारले mod of ax1 square plus twice hx1 y1 plus by1 square upon square root of a minus b bracket square plus 4h square. ते जे स्क्वेअर रूटचं साइन आहे ना हे त्यातलं शो दॅट मधलं ते 4h स्क्वेअर पर्यंत पाहिजे. तुम्हाला ते रिझल्ट मध्ये कळेलच. तर हा रिझल्ट तुम्हाला एमसीक्यूज करता डायरेक्ट वापरता येतो. हा रिझल्ट जो आहे तो आधी आपण प्रूव्ह करून घेऊया. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे? होमोजिनियस इक्वेशन जे आपलं आहे ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hx स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इक्वल 0 म्हणजे ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स L1 L2 आणि पॉइंट P मधून x1 y1 मधून त्यातल्या दोन्ही लाईन्सवर जर आपण परपेंडिक्युलर्स ड्रॉ केले आणि त्यांना जर P1 आणि P2 म्हटलं तर त्या P1 आणि P2 चा जो प्रॉडक्ट आहे लेंथ्स ऑफ परपेंडिक्युलरचा प्रॉडक्ट जो आहे तो एवढा प्रूव्ह करायचा आहे आपल्याला. मॉड ऑफ ax1 स्क्वेअर वगैरे वगैरे तिथं जो काय असेल तो. ह्याला 11वीचा बराचसा भाग क्लिअर पाहिजेत. शिवाय काही अल्जेब्रातले फॉर्म्युले a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरला कशी ऍडजस्टमेंट वगैरे करायची हे तुम्हाला याच्यामध्ये यावं लागतं. ओके, बघूया आपण ज्या ज्या वेळेस लागतील त्या स्टेप्स मी तुम्हाला सांगेल. बरं, सुरुवातच करूया आपण. गिवन द होमोजिनियस इक्वेशन ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या L1 आणि L2 असतील असे अज्युम करूया. लेट L1 and L2 be the two lines representing above equation having slopes m1 and m2 having slopes m1 and m2. ठीक आहे. या L1 L2 दोन लाईन्स अशा आहेत की ज्यांचे स्लोप्स काय m1 आणि m2. आता मला सांगा ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन नेहमी कसं असतं तर y इक्वल्स mx. मग आपल्या पण L1 L2 या दोन्ही लाईन्स कशात पास होतात ओरिजिन. मग त्यांचं इक्वेशन कसं असलं पाहिजे तर y इक्वल्स mx. therefore the equations of L1 and L2 are equations of L1 and L2 are सांगा L1 and L2 चे इक्वेशन कसे असतील y equals m1x and y equals m2x. मला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ज्यावेळी वापरायचं असतं ना त्यावेळी लाईनचं इक्वेशन आपल्याला ax प्लस by प्लस c इक्वल 0 च्या फॉर्म मध्ये लागतं. मग आपण हे सांगितलं त्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी दॅट इज m1x minus y equals 0 हे झालं L1 चे इक्वेशन and m2x minus y equals 0 हे झालं L2 चे. हे ते दोन्ही इक्वेशन्स आपण लिहून ठेवले. ठीक आहे. आता ज्या अर्थी हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे यातल्या दोन लाईनचे स्लोप्स m1 आणि m2 आहेत. मग m1 प्लस m2 आणि m1 m2 याचाही आधीमध्ये आपल्याला वापर करायचा आहे. त्याकरता असं लिहून ठेवतो ऑल्सो m1 प्लस m2 इक्वल्स मायनस ट्वाइस h अपॉन b आणि m1 m2 इक्वल्स a अपॉन b. हवं तर त्याला इक्वेशन 1 देऊन ठेवा. आता हे P1 आणि P2 हे लेंथ्स ऑफ परपेंडिक्युलर्स आहेत. कोणावरती तर त्या या दोन लाईन्स वरती. मग आपण तसं तर मेन्शन करूया. Here P1 and P2 are the lengths of perpendiculars drawn from
drawn from point P bracket मध्ये x1 y1 on the lines L1 and L2 respectively. काय मेन्शन केलं आपण की इथं हे P1 आणि P2 काय आहेत सांगा, L1 आणि L2 वरती ड्रॉ केलेले लेंथ्स ऑफ परपेंडिक्युलर्स आहेत. मी इथं थोडासा स्लाइड चेंज करतोय, जरा खाली बघ, तर बाकी काही नाही. हे बघ, ही जी लाईन आहे ना ही L1, कारण L1 चे इक्वेशन असं आहे ना, हे बघ M1x इक्वेशन्स ऑफ L1 आणि L2, L1 चे इक्वेशन पहिलं आणि L2 चं दुसरं आहे. मग ही ती L1 लाईन आहे, ही L2 लाईन आहे. आता हे P1 P2 काय आहेत? These are lengths of perpendiculars drawn from point P x1 y1 on the line, एक L1 आणि दुसरी काय सांगा L2. मग या पुढे कंटिन्यू करूया आपण बाय लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फॉर्म्युला, बाय लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फॉर्म्युला. सांगा आठवतोय का बघा, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फॉर्म्युला 10वीत आपण 11वीत शिकलेला काय होता सांगा, mod of ax1 plus by1 plus c upon root of a square plus b square. Okay, by length of perpendicular formula सांगा P1 equals काय फॉर्म्युला आहे, mod of आधी फॉर्म्युला लिहितोय मी ax1 plus by1 plus c upon root of a square plus b square. आता लाईनच्या इक्वेशन कडे बघून आपल्याला a b c च्या व्हॅल्यूज इथे मिळतात आणि x1 y1 हा पॉइंट इथे आहे. ठीक आहे, तुम्ही तिकडे लक्ष द्या. सो P1 इक्वल्स फिगरकडे बघा, मॉड ऑफ ax1, आता इथला a म्हणजे m1 आहे, ax1 म्हणजे m1 x1 ax1 प्लस b, आता b तिथला -1 आहे, त्यातला b जो आहे तो लाईन कडे बघा -1 आहे इंटू y1, ax1 प्लस by1 प्लस c, c म्हणजे त्यातला 0 आहे, लाईनच्या इक्वेशन मध्ये c काय आहे 0 अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे m1 स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर. therefore P1 equals mod of m1 x1 minus y1 upon root of m1 square plus 1 मॉड्युलस साइन कंप्लीट. हे काय झालं सांगा, P पॉइंट मधून L1 वर परपेंडिक्युलर म्हणजे P1 मिळाला तुम्हाला. आता मला सांगा P मधून आपण जेव्हा L2 वर परपेंडिक्युलर ड्रॉ करू तेव्हा फार काही फरक आहे का इक्वेशन मध्ये, फक्त m1 च्या जागी m2 झाले एवढा फरक आहे ना. मग सिमिलरली सांगा P2 इक्वल्स मॉड ऑफ काय चेंज होईल सांगा, m2 x1 माइनस y1, x1 y1 पॉइंट तोच आहे अपॉन m2 स्क्वेअर प्लस 1. हे झाले P1 आणि P2 च्या तुम्हाला व्हॅल्यूज मिळाल्या. ओके, आता आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये त्यांचा प्रॉडक्ट इतका आहे हे प्रूव्ह करा असं म्हणलं. मग याच्या पुढे खाली कंटिन्यू करायचं. therefore P1 into P2 equals P1 into P2 is equal to सांगा पहिल्या मॉड्युलस मध्ये हे झाले m1x minus y1 upon root of m1 square plus 1 मॉड्युलस साइन कंप्लीट into second मॉड्युलस साइन m2 x1 minus y1 m2 x1 minus y1 upon square root of m2 square x1 plus 1 मॉड्युलस साइन कंप्लीट. हा झाला P1 आणि P2 चा प्रॉडक्ट. आणि आता हा सिम्प्लिफाय करत करत आपल्याला तो प्रॉडक्ट त्याने जे शो दॅट मध्ये सांगितलंय तितका आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके ओके, आता प्रॉडक्ट कंटिन्यू करू आपण. सो P1 P2 as it is equal to मॉड्युलस साइन as it is. दोन्ही मॉड्युलसला आपण एका मॉड्युलस मध्ये प्रॉडक्ट घेऊ म्हणजे mod of a into mod of b म्हणजेच mod of ab ही प्रॉपर्टी आपण वापरतोय. आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन बघा, m1 m2 x1 स्क्वेअर
m1 into x1 square minus m1 xy minus m1 xy minus y1 न मल्टिप्लाय करायचं मायनस m2 x1 y1 मायनस m2 x1 y1 मायनस इंटू मायनस प्लस y1 स्क्वेअर होल डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ खालचं मल्टिप्लिकेशन त्याच्यामध्ये x1 एक ही टर्म नसावी आहे. ओके नाउ डिनॉमिनेटर मध्ये दोन्ही रूट एकत्र करणार आहे मी. बघा m1 स्क्वेअर इंटू m2 स्क्वेअर म्हणजे m1 m2 चा कॉमन स्क्वेअर. स्टेप कडे नीट लक्ष द्या का. बघा परत m1 स्क्वेअर इंटू m2 स्क्वेअर म्हणजे m1 m2 चा कॉमन स्क्वेअर m1 स्क्वेअर इंटू 1 म्हणजे m1 स्क्वेअर प्लस 1 इंटू m2 स्क्वेअर म्हणजे m2 स्क्वेअर आणि 1 इंटू 1 म्हणजे प्लस 1. व्यवस्थित स्टेप कडे लक्ष द्या. स्क्वेअर रूटचं साइन इथपर्यंत आणलेलं आहे आणि मॉड्युलस साइन कंप्लीट. काही शंका आहे असते मध्ये. नाउ नेक्स्ट स्टेप mod of m1 m2 x1 square as it is. या दोघांमध्ये मायनस साइन कॉमन ब्रॅकेट मध्ये m1 प्लस m2 m1 प्लस m2 आणि पुन्हा xy कॉमन प्लस y1 स्क्वेअर ॲज इट इज होल डिवाइडेड बाय व्यवस्थित लक्ष द्यायचं स्क्वेअर रूट ऑफ m1 m2 चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज प्लस प्लस मी या पार्टला काय रिप्लेस करतोय व्यवस्थित बघा. कारण आपल्याकडे जी इक्वेशन 1 मी पुसलोय तुमच्या वहीत असेल बघा. आपल्याकडे जे इक्वेशन 1 आहे त्यामध्ये एक तर m1 प्लस m2 किंवा m1 m2 ही इन्फॉर्मेशन आहे. m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर मध्ये आपल्याकडे इन्फॉर्मेशन नाहीये. मग मी या टर्मला मी काय लिहितोय तर रेड पेन ने लिहायचं m1 प्लस m2 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाइस m1 m2. चेक करा. फर्स्ट टर्म स्क्वेअर m1 स्क्वेअर लास्ट टर्म स्क्वेअर m2 स्क्वेअर म्हणजे हे बघा हे दोघं मिळाले. हे दोघांचं प्रोडक्ट त्याचे डबल प्लस ट्वाइस m1 m2 आणि पलीकडे मायनस कॅन्सल झाले. एवढीच टर्म शिल्लक राहील आणि प्लस 1 ॲज इट इज हे शेवटचे प्लस 1 ॲज इट इज आणि स्क्वेअर रूटचं जे साइन आहे ते इथपर्यंत आहे आणि मग मॉड्युलस साइन कंप्लीट. त्या स्क्वेअर रूटचं साइन कुठपर्यंत आहे लक्ष द्या कारण पुस्तकातला क्वेश्चन थोडासा चुकलेला आहे. थोडा म्हणजे रूट चुकले बाकी काही. नाउ नेक्स्ट स्टेप मॉड ऑफ m1 m2 म्हणजे काय तर आपण इक्वेशन 1 मी काय लिहून ठेवतो बघा m1 प्लस m2 म्हणजे मायनस ट्वाइस h अपॉन b आणि m1 m2 इक्वल्स a अपॉन b. ह्याला आपण इक्वेशन 1 दिलेलं आहे मगाशी. मग आता बघा m1 m2 म्हणजे काय झालं बघा तिथे बघा a अपॉन b x1 स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 मायनस ट्वाइस h अपॉन b इंटू xy प्लस xy पेक्षा ते x1 y1 असेल माझ्यामध्ये. x आहे कॉमन काढल्यानंतर ते x1 y1च असले पाहिजे. x1 y1 ओके. आता y1 स्क्वेअर ॲज इट इज प्लस त्या y1 स्क्वेअरला हवं तर मी डिनॉमिनेटर मुद्दामून 1 देतो. y1 स्क्वेअरचा डिनॉमिनेटर किती आहे 1 होल डिवाइडेड बाय आता या टर्म्स कडे बघा स्क्वेअर रूट ऑफ m1 m2 म्हणजे a अपॉन b चा स्क्वेअर. आता हे झालं का प्लस m1 प्लस m2 चा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट मध्ये मायनस ट्वाइस h अपॉन b चा स्क्वेअर मायनस ट्वाइस m1 m2 म्हणजे a अपॉन b आणि शेवटी पुन्हा
ते +1 जो आहे त्याला मी 1/1 दिलंय आणि मग स्क्वेअर रूटचं जे साइन आहे ते कंप्लीट केलं. इवन मॉड्युलस साइन कंप्लीट. LHS मध्ये काय आहे बघा आपल्याकडे P1 P2 आहे आणि ह्याला रिझन द्याल तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1. नाउ लेट्स कंटिन्यू. इथं हा डिनॉमिनेटर बघा B आहे, इथं पण B आहे. मला इथं B करायचं आहे, मग याला खालीवर मला B ने मल्टिप्लाय करायला लागेल. LHS मध्ये आपल्याकडे P1 P2 आहे. कंटिन्यू करतोय. मॉड ऑफ ax1 square माइनस माइनस प्लस twice h x1 y1 खालीवर b न मल्टिप्लाय केल्यामुळे प्लस by1 स्क्वेअर आणि या सगळ्याचा कॉमन डिनॉमिनेटर जो आहे ना अपॉन b तो असा दाखवलाय बघा मी. त्या सगळ्यांचा मी कॉमन डिनॉमिनेटर b केलाय b आणि तो इथे दिलाय होल डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ. आधी हे थोडंसं सिम्प्लिफाय करूया किंवा असा विचार करा की ह्याचं डिनॉमिनेटर बी स्क्वेअर आहे बघा. हे स्क्वेअर झाल्यानंतर हा बी स्क्वेअर आहे, हेही बी स्क्वेअर आहे. मला इथं बी स्क्वेअर करायचं आहे, इथेही बी स्क्वेअर करायचं आहे. मग मी सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर इथं रूटच्या आत बी स्क्वेअर करणार आहे. मग आता मला सांगा याला काही गरज आहे का? नाही. म्हणजे हे ए स्क्वेअर ॲज इट इज प्लस हा स्क्वेअर झाल्यानंतर हे पण बी स्क्वेअर आहेत की नाही. मग याला काही मल्टिप्लाय करायची गरज आहे का? आपल्याला बी स्क्वेअर हा कॉमन डिनॉमिनेटर करायचा आहे. मग -2h चा स्क्वेअर काय झाला 4h स्क्वेअर प्लस 4h स्क्वेअर. हे बघा ह्याला b न वर मल्टिप्लाय करायला लागेल वर खाली म्हणजे -2ab याला खालीवर b स्क्वेअर न मल्टिप्लाय करायला लागेल प्लस b स्क्वेअर आणि या सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर काय झाला सांगा आता b स्क्वेअर केला. स्टेप कळली का बघा व्यवस्थित? स्टेप व्यवस्थित समजली? सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर आपण काय केलाय तर तो b स्क्वेअर केलाय. ओके. आता नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू मॉड ऑफ P1 P2 इज इक्वल टू न्यूमरेटर मध्ये नो चेंज ax1 स्क्वेअर प्लस ट्वाइस h x1 y1 प्लस by1 स्क्वेअर अपॉन b होल डिवाइडेड बाय स्क्वेअर रूटचं साइन मी थोडंसं लहान केलं बरं का. स्क्वेअर रूटचं साइन हे बघा ए स्क्वेअर यातली पहिली टर्म ए स्क्वेअर मग -2ab मग कडेचे प्लस बी स्क्वेअर. जरा टर्म्स अरेंज करतोय. हे प्लस 4h स्क्वेअर साईडला लिहिले ते काय रूटच्या बाहेर घेत नाही, फक्त साईडला लिहिले आणि रूट इथपर्यंत कंप्लीट. बघा आहे तशा टर्म्स फक्त मागापुढे केल्या आणि ह्या बी स्क्वेअरचा रूट मात्र मी घेणार आहे. त्यामुळे अपॉन ह्याला बाहेर काढणार आहे रूट मधनं मी अपॉन बी स्क्वेअरचं रूट घेतलं b. नेक्स्ट स्टेप मध्ये हे अपॉन बी कॅन्सल झाले आणि LHS मध्ये P1 into P2 म्हणजे प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ परपेंडिक्युलर्स काय आला मॉड ऑफ ax1 स्क्वेअर प्लस ट्वाइस h x1 y1 प्लस by1 स्क्वेअर अपॉन रूट ऑफ हा बघा जरा हा a माइनस b चा ब्रॅकेट स्क्वेअर का बघा a माइनस b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4h स्क्वेअर मॉड्युलस साइन कंप्लीट. हा रिझल्ट तुम्हाला पाठ करून एमसीक्यूज मध्ये वापरता येतो. लेंथ ऑफ परपेंडिक्युलरचा प्रोडक्ट हा इतका इतका हे प्रूव्ह करा. ओके. ओके. नाउ लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. काय प्रॉब्लेम दिला आहे चेक करा. शो दॅट द डिफरन्स बिटवीन द स्लोप्स ऑफ द लाइन्स गिवन बाय दिस होमोजेनियस इक्वेशन. इक्वेशन काय बघायला tan स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा into x स्क्वेअर मायनस तिथं असं लिहिलंय -2xy tan थिटा. मी काय केलं बघा -2xy tan थिटा मागे पुढे लिहिलं तर xy मला कडेला पाहिजे बाजूला प्लस sin स्क्वेअर थिटा y स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत हेही होमोजेनियस इक्वेशन आहे. बघा समथिंग x स्क्वेअर. आता हे sin cos tan हे जरी ट्रिग्नोमेट्रिक टर्म असतील तरी थिटा ज्यावेळी आपण तिथे रिप्लेस करतो तरी ते कॉन्स्टंट नंबर असतात. त्यामुळे x स्क्वेअरचा तो कोइफिशिएंट आहे. तर समथिंग x स्क्वेअर समथिंग xy समथिंग y स्क्वेअर इक्वल 0 या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन्ही लाईन्सच्या स्लोपचा डिफरन्स 2 आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे.
सोपा इक्वेशन ते, फार अवघड नाही पण महत्वाचं. बरं, हे झाल्यानंतर पहिले सुरुवात अशी करायची, गिवन द होमोजिनियस इक्वेशन आहे तसं इक्वेशन लिहून घ्यायचं. मग पुढे काय लिहिलं, कम्पेअरिंग इट विथ मला जरा मुद्दामून स्पेस पाहिजे होती. कम्पेअरिंग इट विथ बघा, ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by square is equal to 0. Comparing it with ax square plus 5hxy plus by square equals 0. सांग तुम्हाला a च्या जागी कोण दिसलं बघा. देयरफॉर a म्हणजे कोण दिसलं, a म्हणजे ते कॅपिटल काढलाय, स्मॉल काढला असतं तरी झालं असतं. सो a स्मॉल करतो मी, तो a स्मॉल केला असतं तरी झालं असतं. a काय, हे तुम्ही माझ्यासारखं लिहायचं नाही, मी तुम्हाला कळवा म्हणून फक्त लिहितोय. हा a जो आहे तो स्मॉल a काय आहे सांगा. a म्हणजे तर tan स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा झाला a. आता ट्वाइस h च्या जागी -2 tan दिसतात, म्हणजे h किती आहे तर h म्हणजे -tan थिटा, किंवा 2h म्हणजे किती, 2h म्हणजे -2 tan थिटा. सांगा b काय आहे बघा आपल्याकडे, b sin स्क्वेअर थिटा, म्हणजे ahb या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. ओके, ahb या व्हॅल्यूज मिळाल्या. मी इथं मुद्दामून 2h लिहितो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 2h म्हणजे -2 tan थिटा. ahb च्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता ह्यातल्या दोन लाईन्सचे स्लोप्स m1 आणि m2 आहेत असं आपण अज्युम करूया. ठीक आहे, लेट द स्लोप्स ऑफ द लाइन्स given by above equation be m1 and m2. होमोजेनियस इक्वेशन आहे ते, m1 m2 त्यांचे स्लोप्स आहेत. मला सांगा m1 plus m2 किती असणार तर -5h/b असणार, and m1 m2 किती असणार तर a/b असणार. therefore m1 plus m2 इक्वल्स सांगा -5h/b. मग आता तुमच्याकडे मुळात ट्वाइस h म्हणजे किती आहे तर -2 tan. आपल्याला -2h पाहिजे म्हणजे साइन प्लस झालं, बरोबर आहे. 2 tan थिटा अपॉन b. b काय बघा आपल्याकडे तर sin स्क्वेअर थिटा. अँड m1 m2 काय सांगा, m1 m2 इक्वल्स m1 m2 a/b. a काय आहे आपल्याकडे tan स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन b. b आहे sin स्क्वेअर थिटा. इथपर्यंत काही शंका आहे? होमोजेनियस इक्वेशन कंपेअर करून घेतलं, ahb च्या व्हॅल्यूज काढल्या, m1 m2 त्यातल्या दोन लाईन्सचे स्लोप्स आहेत. m1 plus m2 ही कंडिशन असते, m1 m2 ही कंडिशन असते. हे सगळे रिप्लेस करून आपण ठेवले. आता प्रूव्ह दॅट मध्ये विचारलंय की ह्यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांच्या स्लोप्सचा डिफरन्स 2 आहे हे प्रूव्ह करायचं. म्हणजे m1 - m2 किंवा उलट m2 - m1 हा डिफरन्स 2 आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. मग आता मला सांगा m1 plus m2 m1 m2 आणि आपल्याला जे पाहिजे ते m1 - m2 यात कोणतं रिलेशन आहे तर ते रिलेशन असं आहे. मी हे बऱ्याचदा तुम्हाला दाखवलंय, याच चॅप्टर मध्ये दाखवलंय. वी नो दॅट we know that m1 minus m2 bracket square equals, आठवलं का बघा, m1 minus m2 bracket square equals m1 plus m2 bracket square minus 4m1 m2. हे रिलेशन आपण याआधी पाहिलेलं आहे. m1 minus m2 bracket square equals mod of m1 plus m2 bracket square minus 4m1 m2. मग आता इथे मी टर्म्स रिप्लेस करायला चालू करतोय. m1 plus m2 चा ब्रॅकेट स्क्वेअर कुठे आहे बघा, m1 plus m2 ची टर्म आपल्याकडे, म्हणजे ब्रॅकेट मध्ये 2 tan थिटा अपॉन sin स्क्वेअर थिटा या सगळ्याचा स्क्वेअर -4 ब्रॅकेट मध्ये m1 m2 इथे आहे tan स्क्वेअर थिटा
प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा. हे m1 प्लस m2 रिप्लेस केला, ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज, 4 ॲज इट इज, m1 m2 आपण त्यामध्ये सबस्टिट्यूट केले. ओके. ओके, नाउ कंटिन्यू. LHS m1 minus m2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. आता हा स्क्वेअर करणार आहे मी, व्यवस्थित लक्षात आहे. 4 tan स्क्वेअर थिटा, 4 tan स्क्वेअर थिटा अपॉन साइन रेस टू 4 थिटा, आणि तिथं ऑलरेडी साइन स्क्वेअर आहे, मायनस 4 इंटू ब्रॅकेट tan square theta plus cos square theta as it is, tan square theta plus cos square theta as it is, whole divided by sin square theta. हा फक्त स्क्वेअर केला, बाकी as it is. आता हे दोन्ही डिनॉमिनेटर जर आपल्याला सेम करायचे असतील तर मला इथं इंटू साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा लिहावे लागते. इंटू साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर. आता कॉमन डिनॉमिनेटर काय झाला सांगा, साइन स्क्वेअर, साइन रेस टू 4 थिटा झाला. ओके, इज इक्वल टू 4 tan स्क्वेअर थिटा मायनस मायनस, आता मी हे ब्रॅकेट ओपन देखील करणार आहे, 4 साइन स्क्वेअर न ब्रॅकेट ओपन करणार आहे, 4 tan स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा मायनस 4 sin square cos square sin square theta cos square theta whole divided by sin raised to 4 theta, whole divided by sin raised to 4 theta. काही शंका आहे का बघा या स्टेप मध्ये? नेक्स्ट स्टेप. आता या सगळ्यातून 4 कॉमन निघतातच, शिवाय मी या तुम्हाला यात साइन स्क्वेअर थिटा टर्म दिसली, इथं यात पण साइन स्क्वेअर थिटा आहे, यात पण साइन स्क्वेअर आहे, कारण ते साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअरच आहेत ना, साइन स्क्वेअर अपॉन. मग सगळ्यातून मी काय करतोय आता, तर साइन स्क्वेअर थिटा कॉमन काढतोय, 4 पण कॉमन काढतो आणि साइन स्क्वेअर थिटा देखील कॉमन काढतो. ब्रॅकेट मध्ये टर्म्स काय काय शिल्लक राहतात बघा, ब्रॅकेट मध्ये टर्म्स काय काय शिल्लक राहतात. किंवा जर तुम्हाला सोपं करायचं असेल तर आधी फक्त 4 कॉमन काढू, कारण काय मी इथं साइन स्क्वेअर कॉमन काढून जर डायरेक्ट सेक स्क्वेअर लिहिले तर सगळ्यांना ती स्टेप कळत नाही, सगळ्यांना ती स्टेप कळत नाही. मग मी पहिल्यांदा नुसते 4 कॉमन काढतो, अजून सोपं करूया, सगळ्यातले नुसते 4 आपण कॉमन काढूया. बघा 4 कॉमन काढले, काय काय उरले सांगा, tan स्क्वेअर थिटा माइनस tan स्क्वेअर थिटा sin स्क्वेअर थिटा माइनस sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा होल डिवाइडेड बाय हा हे काय sin रेस टू 4 थिटा होल डिवाइडेड बाय sin रेस टू 4 थिटा. काही शंका आहे का याच्यामध्ये? आता साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर असं आपण ह्याला करत जाऊ आणि मग कॉमन काढले की तुम्हाला ते लिहिलेली स्टेप कळेल. 4 इंटू ब्रॅकेट, हा त्या टॅन स्क्वेअरला साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मायनस त्या टॅन स्क्वेअरला साइन स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा इंटू तिथं असलेले साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज. ठीक आहे. त्यानंतर मायनस हे साइन स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा ऍज इट इज आणि होल डिवाइडेड बाय साइन रेस टू 4 थिटा. आता मी सगळ्या न्यूमरेटर मधून काय करतोय, साइन स्क्वेअर कॉमन करतोय.
4 ॲज इट इज न्यूमरेटर मधून साइन स्क्वेअर थिटा कॉमन काढलेत. न्यूमरेटर मधून आपण साइन स्क्वेअर थिटा काय केलेत कॉमन काढलेत. सांगा त्यातला 1 अपॉन कॉस स्क्वेअर राहिले म्हणजेच काय झालं सांगा ते सेक स्क्वेअर थिटा. ओके आता यातून साइन स्क्वेअर कॉमन गेले पण साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर शिल्लक आहे. मग सांगा साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय तर टॅन स्क्वेअर. परत बघा साइन स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर शिल्लक राहील मायनस सांगा ह्यातला फक्त कॉस स्क्वेअर शिल्लक राहील. त्यातला काय शिल्लक राहील कॉस स्क्वेअर शिल्लक राहील आणि होल डिवाइडेड बाय साइन रेज टू 4 थिटा ॲज इट इज. ओके आता यातला साइन स्क्वेअर आणि यातला एक साइन स्क्वेअर काय होणार आहे कॅन्सल होणार आहे आणि खाली एक साइन स्क्वेअर शिल्लक राहणार. खाली एक साइन स्क्वेअर ची टर्म शिल्लक राहणार आहे. ओके मग 4 ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये लक्ष व्यवस्थित पाहिजे. आयडेंटिटी चांगल्या पाठ असतील तर फार लवकर कळेल. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 1. आयडेंटिटी बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा. मग टॅन स्क्वेअरला तिकडे घेतलं की सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर म्हणजे 1 म्हणजे या टर्मचं झालं 1 मायनस हे पुढं कॉस स्क्वेअर थिटा आहे ते ॲज इट इज आणि होल डिवाइडेड बाय खाली साइन स्क्वेअर शिल्लक राहणार आहेत कारण रेस टू 4 आहे त्यातले स्क्वेअर कॅन्सल झाले की काय शिल्लक राहिले साइन स्क्वेअर थिटा त्यातले शिल्लक राहिले. ओके 4 ॲज इट इज सांगा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा ॲज इट इज. आता LHS मध्ये आपल्याकडे m1 मायनस m2 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे इज इक्वल टू 4. मग आपल्याला m1 मायनस m2 म्हणजे स्क्वेअर रूट पाहिजे. therefore mod of m1 minus m2 taking square roots म्हणा तिथं mod of m1 minus m2 equals 2. मॉड्युलस साइन घेतले त्यामुळे प्लस और मायनस साइनचा इथं प्रश्नच येत नाही. मॉड रिमूव्ह केलं की प्लस और मायनस साइन घेतलं. आता इथं मॉड्युलस साइन का घेतलं तर आपल्याला त्यांनी सांगितलं की त्या दोन लाईन्सचा स्लोपचा डिफरन्स 2 दाखवा. मग कोणता स्लोप लहान आहे किंवा कोणता स्लोप मोठा आहे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे m1 मोठा आहे का m2 मोठा आहे हे आपल्याला माहित नाहीये. फक्त स्लोप्सचा डिफरन्स आपल्याला काय प्रूव्ह करायचा होता 2 प्रूव्ह करायचा. मग खाली लास्ट लाईन द्यायची thus the difference between the slopes of the given lines is 2 असं लिहायचं.